पुढची बातमी आहे राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली। राज्यसभेची जागा एक पण उमेदवारीचा पेच असं काहीसे चित्र महाविकास आघाडीत आणि खास करून शिवसेनेमध्ये पाहायला मिळतंय। कारण सातत्याने अगदी पहिल्या दिवसापासून संजय राऊत यांनी या राज्यसभेच्या जागेसाठी एक प्रकारे शरद पवारांचं नाव प्रमोट केलं होतं। पण 2च दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी विधान परिषद असो किंवा राज्यसभा दोन्ही ठिकाणी एक प्रकारे शिवसेनेचाच दावा असल्याचं वक्तव्य केलं आणि आता ठाकरेंच्या शिवसेनेत पवारांनाच राज्यसभेची खासदारकी देण्यावरनं 2 मतप्रवाह असल्याची चर्चाही सुरू झाली आहे। आदित्य ठाकरेंच्या दाव्यानंतर कालपर्यंत शरद पवारांच्या खासदारकीला पाठिंबा देणाऱ्या संजय राऊतांची भाषा मात्र बदलली आहे। राऊत सावध भूमिकेत दिसतात। उद्धव ठाकरे घेतील तोच निर्णय अंतिम असेल असा सूर आता राऊत लावू लागलाय। तर काँग्रेसही संख्याबळानुसार भागीदारीसाठी आग्रही आहे। त्यामुळे राज्यसभेची उमेदवारी आणि वादात दावेदारी असं काहीसे चित्र महाविकास आघाडीत पाहायला मिळत आहे। राज्यसभेच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवारांसारख्या नेत्याची इच्छा आहे। त्यांची संसदीय कार्य परंपरा फार मोठी आहे। अशा वेळेला त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो आहे किंवा ते स्वतः काय उघडपणे भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टींचे निर्णय होतील पुढे। पक्षाच्या निर्णयाशी कायम बांधील असलेला एक नेता आहे। शरद पवार जर उभे राहिले तर काय हा प्रश्न आहे ना, एवढंच, बाकी काही नाही। बाकी जर माननीय उद्धव साहेबांनी कोणाला उमेदवारी दिली पक्षातून तर तो त्यांना निवडून आणणे आमच्या सगळ्यांचं काम आहे। पण जर शरद पवारांसारख्या नेत्याने इच्छा व्यक्त केली तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, एवढंच मी म्हणालो। मी कोणाचं नाव घेतलं नाही, अजिबात घेणार नाही मी नाव। मी माझ्या पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.